बीडच्या राजकारणात आणि जमिनींच्या व्यवहारात आजवर आपण तलवारी, धमक्या आणि राड्यांचे अनेक किस्से ऐकले असते. पण तहसील कार्यालयासमोर एका नामांकित बिल्डरला महिलांकडून झालेला बेदम मारहाणीनंतर बीडने जे पाहिलं ते थक्क करणार आहे. ज्या जमिनीच्या वादानं रक्ताचे नाते विसरायला लावले, त्याच वादाने आता बीडच्या रस्त्यावर काळ्या सफारीमधील महिला बाउन्सरची फौज उतरवलेली आहे. सय्यद सनाउल्लाह रजाउल्लाह या बांधकाम व्यावसायिकावर जेव्हा भर रस्त्यात महिलांनी हल्ला केला, तेव्हा तो केवळ शारीरिक हल्ला नव्हता, तर तो त्यांच्या प्रतिमेवर झालेला प्रहार होता. या घटनेनं एक मोठा पेच निर्माण केलेला आहे. जर हल्ला करणाऱ्या महिला असतील तर पुरुष सुरक्षा रक्षक काय करणार? याच प्रश्नातून जन्म झाला एका अजब निर्णयाचा. आता रजाउल्लाह यांच्या घरापासून ते थेट तहसीलच्या दालनापर्यंत त्यांच्या भोवती महिला बाउन्सरचे अभेद्य कवच असते. हा केवळ सुरक्षेचा प्रश्न नाही, तर हा बीडमधील इगो आणि पॉवरमधील संघर्षाचा नवा अंक आहे. एका बाजूला जमिनीचे वाद धुमसत आहे आणि दुसऱ्या बाजूला महिला बाउन्सरच्या एंट्रीने जिल्ह्याचा स्वॅग बदललेला आहे. हा धाडसी निर्णय आहे की भीतीपोटी उचललेला पाऊल? बीडमधील हा नवा ट्रेंड गुन्हेगारीला लगाम लावणार की संघर्षाला नवीन वळण देणार? हा हाय प्रोफाईल सुरक्षेच्या गराड्यात आता बीडचा हा जमिनीचा रणसंग्राम कोणत्या टोकाला जातो याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे आता काय झालंय बीडमध्ये तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. बीड शहराच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सध्या एका वेगळ्याच विषयाची चर्चा रंगलेली. ही चर्चा केवळ जमिनीच्या वादाची नसून त्या वादातून निर्माण झालेल्या एका अनोख्या सुरक्षा कवचाची आहे. साधारणपणे सेलिब्रिटी, राजकारणी किंवा अतिश्रीमंत व्यक्तींच्या भोवती आपण पुरुष बाउन्सरचा गराडा नेहमीच पाहतो. मात्र बीडमध्ये एका बांधकाम व्यावसायिकानं आपल्या सुरक्षेसाठी चक्क महिला बाउन्सरची फौज तैनात केली. जमिनीच्या वादातून तहसील कार्यालयासमोर झालेल्या एका अनपेक्षित मारहाणीच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून सध्या संपूर्ण जिल्ह्यात या लेडी बाउन्सरची एंट्री चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेली आहे. या प्रकरणाची पाळंमुळं बीडमधील जमिनीच्या व्यवहारांशी जोडलेले. सय्यद सनाउल्लाह रजाउल्लाह हे शहरातील एक प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक असून ते प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय आहेत. जमिनीचे व्यवहार म्हटलं की त्यात वाद येतात, दावे प्रतिदावे येतात, हे ओघाने आलेलेच असतात. पण रजाउल्लाह यांच्या बाबतीत घडलेली घटना मात्र धक्कादायक होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका जमिनीचा अधिकृत व्यवहार पूर्ण केला होता. या व्यवहाराची कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी ते तहसील कार्यालयात गेले असताना त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या काही महिलांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या महिलांनी केवळ शाब्दिक वाद घातला नाही, तर भर रस्त्यात सर्वांसमोर रजाउल्लाह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तहसील सारख्या गजबजलेल्या शासकीय कार्यालयासमोर एका पुरुषाला महिलांकडून मारहाण होताना पाहून उपस्थित लोकही अवाक झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि बीडच्या गुन्हेगारी आणि सामाजिक स्थितीत एक नवीन चर्चा सुरू झाली. सामान्यतः वादाच्या प्रसंगी पुरुष सुरक्षा रक्षक नेमले जातात, परंतु रजाउल्लाह यांनी घेतलेला निर्णय पूर्णपणे वेगळा आणि विचार करायला लावणार आहे. त्यांना झालेल्या मारहाणीत महिलांचा सहभाग असल्याने भविष्यात पुन्हा अशाच प्रकारचा पेच निर्माण झाल्यास पुरुष बाउन्सर्सना मर्यादा येऊ शकतात. हे ओळखून त्यांनी महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आणि कोणत्याही प्रकारच्या गैरसमजाला वाव न देता स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी हा मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे. आता रजाउल्लाह जिथे कुठं जातात तिथे त्यांच्या भोवती काळ्या सफारी सूटमधील कडक शिस्तीत असलेल्या महिला बाउन्सरचे कडे असते. पांढऱ्या शुभ्र कपड्यामधील व्यावसायिक आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या या धाडसी महिला, हे चित्र बीडकरांसाठी अगदीच नवीन आणि कुतूहल निर्माण करणारं ठरत आहे. या महिला बाउन्सरची नियुक्ती केवळ सार्वजनिक कार्यक्रमापुरतं मर्यादित नाही. रजाउल्लाह यांच्या घरापासून आणि त्यांच्या कार्यालयातही या महिला सुरक्षा रक्षक 24 तास पहारा देत आहेत. जमिनीच्या व्यवहारातून निर्माण झालेला हा संघर्ष इतका टोकाला पोहोचलाय की सुरक्षेचा प्रश्न रजाउल्लाह यांच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न बनलेला आहे. रजाउल्लाह यांच्या मते ज्यावेळी महिलांकडून हल्ला होतो तेव्हा पुरुष सुरक्षा रक्षक असहाय्य ठरतात किंवा त्यांच्या समोर उलट गुन्हे दाखल होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत महिला बाउन्सर असणं हे केवळ सुरक्षेचं साधन नसून ते बचावाचं एक सक्षम माध्यम आहे. या निर्णयामुळे बीडमध्ये एक नवा ट्रेंड सेट झालाय. आतापर्यंत आपण मुंबई किंवा पुण्यासारख्या मेट्रो शहरात
क्लब किंवा हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये लेडी बाउन्सर पाहिलेल्या असतात. पण बीड सारख्या शहरात जमिनीच्या वादातून अशा प्रकारे महिला सुरक्षा दल उभं राहणं ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असावी. या घटनेनं सामाजिक स्तरावर अनेक प्रश्नही उपस्थित केलेत. जमिनीचे वाद ही केवळ कोर्ट कचेऱ्याच्या किंवा पोलीस ठाण्यापुरतं मर्यादित न राहता आता अशा खासगी फौजापर्यंत का पोहोचत आहेत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. बीडमध्ये गुन्हेगारीच्या वाढत्या घटना आणि जमिनीच्या व्यवहारातील गुंतागुंत यामुळं लोकांना कायद्यावरचा विश्वास कमी होत चाललेला आहे का अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे. रजाउल्ला यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या दृष्टीने निर्धार असला तरी समाजासाठी ती धास्ती देखील असू शकते. कारण जर प्रत्येक व्यावसायिक अशा प्रकारे स्वतःची खाजगी सुरक्षा यंत्रणा उभी करू लागला तर भविष्यात हे चित्र अधिक गंभीर होऊ शकते. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केल्यास स्वतःच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी कायद्यानं दिलेला हा अधिकार आहे असंही समर्थकांचं म्हणणं आहे. रजाउल्ला यांच्यावर झालेला हल्ला हा भर दिवसा आणि सार्वजनिक ठिकाणी झाला होता, ज्यामुळे त्यांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली होती. त्या भीतीतून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्या व्यवसायात निर्धास्तपणे काम करण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला. आज बीडच्या बाजारपेठेत किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयात जेव्हा या लेडी बाउन्सरसह रजाउल्ला यांची एंट्री होते तेव्हा लोक काम सोडून केवळ त्यांच्याकडे पाहत राहतात. थोडक्यात सांगायचं तर बीडमधील हा जमिनीचा वाद आता केवळ 2 गटांमधील भांडण उरलेलं नसून तो आधुनिक सुरक्षा यंत्रणेचा एक नवा अध्याय बनलेला आहे. लेडी बाउन्सर्स ही फौज येणाऱ्या काळात बीडच्या गुन्हेगारी विश्वाला किंवा जमिनीच्या व्यवहारातील संघर्षाला कोणती नवी दिशा देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, या घटनेमुळं बीड जिल्हा पुन्हा एकदा राज्याच्या नकाशावर वेगळ्या कारणानं चर्चेत आलेला आहे. हा प्रकार केवळ सुरक्षेचा पर्याय म्हणून मर्यादित राहतो की तर लोकही याचे अनुकरण करतात हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की बरं का मंडळी, रजाउल्ला यांच्या या निर्णयानं बीडच्या टशनमध्ये एका नवीन आणि धाडसी प्रकरणाची भर घातलेली आहे. बरोबर की नाही? नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्तामध्ये. थोडक्यात पण महत्वाचं, या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा, सत्य. संपर्क 9595727107.